आवाज निकाला या लाईट चालू किया तो जान से मार देंगे. शस्त्राच्या धाकावर चोरट्यांनी चक्क नागरिकांना धमकी दिल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील निजामपूर गावात घडलाय. या प्रकरणाचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. या घटनेमुळे निजामपूर गावात नागरिक भयभीत झाले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी समोर आली आहे. चोरट्यांच्या या हिमतीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच निजामपूर पोलिसांनी चोरी झालेल्या 3ही ठिकाणी पंचनामा करत फॉरेन्सिक लॅबच्या मदतीनं चोरट्यांचा शोध सुरू केलाय. एकाच रात्रीतून 3 ठिकाणी चोरी झाल्यानं चोरट्यांनी चक्क पोलिसांनाच आव्हान दिल्याचं या प्रकरणातून समोर आलंय. यामुळे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भयभीत झालेत. साक्री तालुक्यातील निजामपूर या गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कहर केला असून एकाच रात्रीतून 3 ठिकाणी चोरी केल्याच्या घटना घडल्यात. निजामपूर गावातील केवबा सूर्यवंशी डॉक्टर महेश ठाकरे यांच्या घरात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी डॉक्टरांना चक्क बंदुकीचा धाक दाखवत चोरट्यांनी धुमाकूळ घातला. लाईट चालू किया या आवाज निकाला तो जान से मार देंगे अशा प्रकारची बंदुकीच्या जोरावर चोरट्यांनी डॉक्टरांना धमकी देखील दिली. महेश ठाकरे निजामपूर दैताने येथील रहिवासी काल निजामपूर येथे DS राणेनगर प्लॉट नंबर 1 मध्ये माझ्या बंगल्यावर या ठिकाणी काल खिडकी कापून दरोडा टाकण्यासाठी 4 ते 5 गुन्हेगार आले. त्यांनी वरच्या साईडला मुलगा अभ्यास करत असताना त्याला पाठेला 4 वाजेच्या सुमारास त्याला लक्षात आलं की काहीतरी आवाज येतोय. त्यांनी मला फोन केला. आम्ही खिडकीतून बघितलं तर त्यावेळेस दोन्ही साईडला 4-5 गुन्हेगार होते. ते आम्हाला धमक्या देऊ लागले आणि फक्त एकच पाईप कापायचा बाकी होता. त्याच्यानंतर त्यांच्या घरात त्यांची एंट्री झाली असती तर त्या गुन्हेगारांवर वचक बसावं असं प्रशासकाने बघावं आणि खूप मोठा आम्ही जीव मुठीत धरून आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला, कॉलनीवाशांना फोन करून आम्ही त्याच्यातनं बाहेर निघालो. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.